TV9च्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी मनीषा केळकर. हिंदी आणि मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून मला या नावाने ओळखलं जातं. पण काही वर्षापूर्वी लहान असताना मला वेगळ्या नावाने ओळखलं जायचं. माझ्या पप्पांच्या नावाने, राम केळकर. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप कामं केली. म्हणजे सिल्वर जुबलीज, गोल्डन जुबलीज रांगा लावलेल्या. खूप अभिमान वाटतो त्या माणसाचा मलाही आणि आपल्या फुल फिल्म इंडस्ट्रीलाही. बघूया ह्यांची रामकथा. नायकाच्या व्याख्येत न बसणारा नायकही केवळ आपल्या दमदार भूमिकेच्या जोरावर बॉलिवूडचा हिरो झाला. शत्रुघ्न सिन्हाच्या रूपात विश्वनाथ मिळाला. कथेत नेहमीच नाविन्य दाखवणारा शोमॅन डायरेक्टर बॉलिवूडला मिळाला. आणि या सगळ्यांचा एकच करविता होता आणि ते मराठमोळ नाव म्हणजे प्रसिद्ध पटकथाकार राम केळकर. हिंदी चित्रपटाच्या कोष्टकात लेखक हा सर्वात शेवटच्या स्थानावर असतो. पण राम केळकर यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ते स्थान बदललं आणि एखाद्या चित्रपटासाठी लेखक किती महत्त्वाचा असतो हे दाखवून दिलं. पडद्यावर जेवढी नायक आणि नायिकेची केमिस्ट्री महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची केमिस्ट्री पडद्यामागे पटकथाकार आणि दिग्दर्शकामध्ये असते. राम यांनी लिहावं आणि त्यांच्या दिग्दर्शकांनी तसं दाखवावं, हाच फॉर्म्युला राम केळकर आणि त्यांच्या दिग्दर्शकांमध्ये होता, जो यशस्वी ठरला. जब जब भी सुभाष घई का नाम और सुभाष घई की फिल्मों का नाम आएगा, तब तब राम केलकर का जो नाम है बहुत महत्वपूर्ण है, बहुत महत्ता रखता है सुभाष घई के करियर में, सुभाष घई की फिल्मों में. उनके बाद जाने के बाद मैं अपने आप को बहुत अधूरा समझता हूँ. राम केळकर यांनी प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेले 22 सिल्व्हर आणि 2 गोल्डन ज्युबली चित्रपटच पुरेसे आहेत. त्यांच्या जवळपास जाणारा लेखक मराठीत कदाचितच कोणी सापडू शकेल. पण हे सारं काही एका रात्रीत घडलं नाही. यामागे त्यांची लहानपणापासूनची साधना आणि मेहनत होती. राम केळकर यांचा जन्म 6 जून 1928ला गिरगावात झाला. असं म्हणतात, बाळाचे पाय पाण्यात दिसतात. हा वाक्प्रचार राम केळकर यांना अगदी चपखल बसतो. कारण लहानपणापासूनच त्यांना लिखाण आणि वाचनाची विशेष आवड होती. विशेषतः आत्मचरित्रपर निबंध लिहिण्यात त्यांचा हातखंडा. एखाद्याचा आत्मवृत्त लिहिण्यात ते हुशार होते. त्यांनी लिहिलेलं एखाद्याचं आत्मवृत्त शाळेत आवर्जून वाचून दाखवलं जाई. राम यांना चित्रपट पाहण्याची भारी हौस. ते दररोज 3 शो तरी आवर्जून पाहायचे. हिंदी चित्रपटसृष्टीत राहूनही राम हे कधीच ग्लॅमरच्या मोहात पडले नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांचा स्वभाव मितभाषी आणि खूपच प्रेमळ होता. राग जणू त्यांना माहीतच नव्हता. राम यांच्याकडे काम सोपवलं की ते 100% वेळेत पूर्ण होणार इतका विश्वास त्यांच्या निर्मात्यांना होता. राम केलकर एक गारंटी था, जिसमें राम केलकर का नाम जुड़ जाता था उसमें वो
डिस्ट्रीब्यूटर भी सोचते थे हाँ कि भाई कहानी तो फिल्म की बहुत अच्छी होगी, ऑडियंस को भी मालूम था कि राम केलकर का नाम है तो कहानी में कुछ ना कुछ बात होगी, क्योंकि इमोशनल सिचुएशंस जो है उनको बहुत पकड़ में आती थी और मास की जो पकड़ थी वो बहुत अच्छी थी। राम केळकर यांनी पटकथाकार म्हणून वैभव या मराठी चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दाम करी काम, मुंबईचा जावई, काका मला वाचवा या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. त्यांचे हे सगळेच चित्रपट चांगलेच गाजले. धुंद आज डोळे हवा धुंद झाली, गाली तुझ्या ग कशी लाग आली, गाली तुझ्या ग कशी लाग आली, धुंद आज डोळे. इतकंच नाही तर त्यांच्या या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कारानंही गौरवलं गेलं. एकटी या त्यांच्या चित्रपटाला बेस्ट रिजनल मराठी फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. एकटी या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेत्री सुलोचना ताई यांनी राम कदम यांना जीवनकला केळकर यांच्याबद्दल मागणी घातली. जीवनकला या देखील चित्रपटसृष्टीतल्या एक नृत्यांगना आणि अभिनेत्री आहेत. त्यामुळे एखाद्या अभिनेत्रीसोबत संसार थाटावा हे राम यांना मान्य नव्हतं. अखेर त्यांनी जीवनकला यांना लग्नानंतर केवळ गृहिणी म्हणून राहण्याची अट घातली आणि पहिल्याच नजरेत या लेखकावर भालेल्या जीवनकला यांनी सिनेसृष्टीचा त्याग करून राम यांच्याच आयुष्यातली नटी होण्याचं मान्य केलं. अखेर 9 मार्च 1969ला राम केळकर आणि जीवनकला विवाहबद्ध झाले आणि राम जीवन नावाच्या एका संसाराला सुरुवात झाली. ना इल्दी चिंता ना फिकर कोई अपमान की, जय बोलो बेईमान की, जय बोलो बेईमान की, जय बोलो. राम केळकर यांच्या मते जीवनकला त्यांच्यासाठी खूपच लकी ठरल्या. त्यांच्या सुपरहिट सिनेमांचा सिलसिला सुरू झाला तो सोहनलाल कंवर यांच्या बेईमान या चित्रपटापासून. बेईमान या चित्रपटासाठी राम यांना एक चावीवाला पुढे जाऊन चोर कसा बनतो आणि तो बेईमान कसा होतो या ओळी सांगण्यात आल्या. अवघ्या 3 ओळींवरून राम यांनी 3 तासांचा चित्रपट लिहिण्याचं आव्हान स्वीकारलं, जे त्या काळच्या भल्या भल्या लेखकांनी नाकारलं आणि आपल्या दमदार पटकथेतून राम केळकर यांनी बेईमानसारखा सुपरहिट चित्रपट दिला. राम केळकर यांची पटकथा नायक, नायिका, व्हिलन अशा वेगवेगळ्या भूमिकेंनी सजलेली असायची. थोडक्यात केवळ हिरो हिरोईनचा एक सूरपणा नसून चमचमीत मसाला असायचा. जय बोलो बेईमान की, जय बोलो. और ना इज्जत की चिंता ना फिकर कोई अपमान की, जय बोलो बेईमान की, जय बोलो. चल सन्यासी मंदिर में, तेरा चिमटा मेरी चूड़ियां दोनों साथ सजाएंगे, साथ साथ खनकाएंगे. संन्यासी हा चित्रपट राम केळकर यांच्यासाठी चॅलेंजिंग ठरला. या चित्रपटातून संन्यासी लोकांचं खरं रूप दाखवण्यात आलं.
ज्यामुळे राम केळकर यांना थेट ऋषिकेश आणि हरिद्वारमधून संन्यासी लोकांचे निषेधाचे पत्र आले होते. पण या कटू सत्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि चित्रपट हिट झाला. चल सन्यासी मंदिर में, तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए. चित्रपटांमध्ये वैष्णव देवीचं पहिल्यांदा दर्शन झालं तो राम केळकर यांच्या आशा या चित्रपटातून. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी राम हे काश्मीरला गेले असताना त्यांनी तिथे वैष्णव देवीचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यांना देवीचा दृष्टांत झाला आणि या चित्रपटात आपण वैष्णव देवीचाही शॉट घालणार आहोत असं जे ओमप्रकाश यांना नंतर कळवलं आणि वैष्णव देवीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या ओमप्रकाश यांनीही ते मान्य केलं. तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए. आम्ही वैष्णोदेवीला गेलो आणि वैष्णोदेवीला रात्रीचा प्रवास असतो. आम्ही चढायला गेलो तर मध्येच एक मुलगी आली, कुमारी मुलगी. म्हणजे आप राइटर है? हाँ मैं राइटर हूँ. आपने कैसे पहचाना? मैं सब जानती हूँ ना. आप लिखने के लिए आए हैं? हाँ मैं पिक्चर लिखने के लिए, जो ओम प्रकाश की पिक्चर है आशा, तो उसमें देवी का दर्शन भी आना चाहिए. शूटिंग कीजिए यहाँ पे. भाई इतने ऊपर कैसा कैमरा लेके जाएंगे, इतने बहुत ऊपर है. नहीं नहीं कुछ भी कीजिए मगर ये देवी का पिक्चर में आना चाहिए. तर ते म्हणाले ठीक आहे मी लिहितो आणि त्यांनी लिहिलं आणि जो प्रकाशला सांगितलं. राम जीवन यांच्या संसाराची सुरुवात झाली. यांचं फिल्मी करिअर लग्नानंतर कसं घडत गेलं चला बघूया एका ब्रेक नंतर. पडद्यावर या राम लखननं एकच धुमाकूळ घातला आणि या कॅरेक्टर्सना जिवंत करणारे पडद्यामागचे राम लखन म्हणजे सुभाष घई आणि राम केळकर. या दोघांच्याही भन्नाट केमिस्ट्रीनं ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. राम यांनी लिहावं आणि सुभाष घईनं आपल्या दिग्दर्शनातून त्याला न्याय द्यावा हा फॉर्म्युला त्यांच्या यशाचं गमक बनला. My name is Lakhan, my name is Lakhan, सजनों का सजन मेरा नाम है लखन. जा रे जा हो हर जाई, देखी तेरी दिलदारी, दिल देकर मैं कर बैठी दिल के दुश्मन से यारी. तुझको खाने भर के, तुझको खाने भर के मर गई मैं तुझ पे मर के, पत्थर की पूजा करके हारी मैं हारी. जा रे अभिनेता आणि व्हिलन म्हणून अयशस्वी ठरलेल्या सुभाष घई यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. कालीचरण हा आपला पहिला चित्रपट राम केळकर यांनीच लिहावा अशी अट सुभाष घईंनी राम केळकर यांना त्यांच्या भेटीतच घातली आणि केळकरांनी ती मान्य केली. एखाद्या चित्रपटानं हिरो हिरोईनची हिट जोडी द्यावी तसं कालीचरण या चित्रपटानं बॉलिवूडला लेखक आणि दिग्दर्शकाची सुपरहिट जोडी दिली. या चित्रपटाइतकीच राम केळकर आणि सुभाष घई या दोघांच्या केमिस्ट्रीचीही खूप तारीफ झाली आणि त्यानंतर या जोडीच्या सुपरहिट सिनेमांचा सिलसिला सुरू झाला. राम केलकर जिन्हें हम राम दादा कहते थे. मेरी सबसे पहली फिल्म मैंने जो कालीचरण फिल्म लिखी थी, तो कालीचरण के मैंने तकरीबन सभी स्क्रिप्ट डायलॉग के साथ पूरी लिखी थी
और मैंने अपने प्रोड्यूसर को सुनाई थी तो उनको पसंद आई थी। तो जब उन्होंने कहा कि आप पिक्चर डायरेक्ट कीजिए, तो मैंने उनसे कहा कि मैं डायरेक्ट करूँगा लेकिन मुझे अच्छा राइटर दीजिए साथ में। तो उन्होंने कहा स्क्रिप्ट तो आपने लिखा हुआ है, आपको राइटर की क्या ज़रूरत है। मैं बोला नहीं जी, मुझे स्क्रिप्ट मैंने लिखा है एज ए डायरेक्टर, मुझे एक राइटर की ज़रूरत है। तो उन्होंने बोला कौन सा नाम। तब मैंने पहला नाम राम केलकर साहब का लिया। हिरो हा चित्रपट सुभाष घईंसाठी एक आव्हान होतं, कारण हा मुक्ता आर्ट्सचा अर्थात सुभाष घईंच्या बॅनरचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या पटकथेची धुरा केळकरांनी सांभाळली. 1983 मध्ये आलेल्या हिरो या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले आणि चित्रपटानं डायमंड ज्युबली केली. या चित्रपटात जॅकी श्रॉफच्या रूपात बॉलिवूडला एक हिरो मिळाला आणि या हिरोला घडवण्याचं काम केलं ते राम केळकर यांनी. काटकुळा सडपातळ नायक चित्रपटाचा हिरो होऊ शकतो हे केवळ अशक्य होतं, पण राम केळकर यांनी लिहिलेल्या जॅकीची भूमिका इतकी दमदार होती की जॅकीला हिरो म्हणून सिनेसृष्टीत एक नवीन ओळख मिळाली. राम केळकर यांना नात्यांची जाण होती, म्हणूनच कौटुंबिक सिनेमांवर त्यांची घट्ट पकड होती. राम केळकर आपला स्क्रीन प्ले अधिकाधिक चांगला बनवण्यासाठी सतत त्यावर विचार करत असत. स्क्रिप्टिंग स्क्रीन प्ले लिहून पूर्ण झालं तरी त्यात अखेरच्या क्षणी बदल करण्यास अजिबात मागेपुढे ते पाहत नसत. 1989 मध्ये आलेल्या राम लखन हा चित्रपट त्याचंच एक उदाहरण. या चित्रपटाचं मध्यांतर अधिक रंगतदार बनवण्यासाठी केळकरांनी आपल्या स्क्रिप्टिंगमध्ये बदल केले. फुल पिक्चरचं स्क्रिप्ट लिहून झालेलं, स्क्रीन प्ले, डायलॉग सगळं, पिक्चरची शूटिंग पण सुरू झाली होती. बरंच पिक्चर 50% शूट झालं होतं, तरी पण उटीला शूटिंग चालू होती. आणि पप्पा रात्री बरंच विचार करत होते की काय इंटरव्हल पॉईंट अनेक चांगला पाहिजे, अनेक मजबूत पाहिजे. मग पप्पांना ही आयडिया सुचली की ती आपल्या नवऱ्याची अस्थी असते ती विसर्जन करत नाही, ती सांभाळून ठेवते, कारण का जेव्हा बदला घेईल त्यावेळेस मी विसर्जन घेईन. मग ते सुभाषजींना पप्पाने सांगितलं रात्री की देखो ऐसा ऐसा हो सकता है. तर सुभाषजींना एवढं आवडलं की त्यांनी लगेच आपल्या भावाला अशोक घईला फोन केला आणि सांगितलं दादा का जो एग्रीमेंट है ना उसका ₹1,00,000 पड़ा तो. जी हाँ, मैं हूँ खलनायक. एका आईसाठी आपला मुलगा कितीही वाईट असला तरी तो कृष्णच असतो हे केळकरां इतकं उत्कृष्ट कोण मांडू शकतं. तरी 1993 मधल्या खलनायक या चित्रपटात राम केळकर यांनी रंगवलेली संजय दत्तची भूमिका लक्षवेधी ठरली आणि संजय नायकासोबत खलनायक म्हणूनही ओळखला जाऊ लागला. पडद्यावरचा हा खलनायक प्रेक्षकांना इतका भावला की या चित्रपटानं गोल्डन ज्युबली केली. जो दादा ने सीन लिखा, जहाँ की मैं आज भी याद करता हूँ कि दादा ने कितना अच्छा लिखा कि वो सीन करते करते हुआ तो पहले माँ एक एम्प्टी चर्च के अंदर घुसती है जहाँ वो छुपा हुआ है. तो वहाँ एक चर्च का प्रीस्ट आता है, तो प्रीस्ट से पूछती है आपने मेरे बेटे को देखा. तो उसने बोला देखा कि पूछ ली मेरे बेटे को देखा, नाम भी नहीं बता रही और कह रही है कि बेटे को देखा. तो उन्होंने कहा तुम्हारा बेटा कैसे लगता है. तो इन्होंने एक जीसस चर्च की तरफ देखा, बोला ऐसे लगता है. मतलब माँ कैसी भी, बच्चा खलनायक कितना भी बुरा हो उसको लगता है ये क्राइस्ट की तरह लगता है, ये बाल कृष्ण ही है, ये कृष्ण ही है, ये राम ही है. तो जो माँ का हृदय है वो इतना खूबसूरत सीन लिखा. मैं बोला वाह दादा मानिए कितना सुंदर सीन लिखा आपने. राम केळकर यांच्या दमदार भूमिकेनं हिंदी सिनेसृष्टीत अनेक नायक घडवले आणि त्यातलंच आणखी एक नाव म्हणजे गोविंदा.
1986 मध्ये आलेल्या इल्जाम या चित्रपटातून केळकरांनी घडवलेला स्ट्रीट डान्सर मिळाला. निर्माते पहलाज निहलानी आणि राम केळकर या जोडीचा हा पहिला चित्रपट चांगलाच गाजला. यानंतरही या जोडीनं हत्यारा, हतकडी, आंधी तूफान, आग की आग यासारखे हिट चित्रपट दिले. I am a street dancer.